मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सोलापुरात आल्यावर ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि महाआरती केली। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीकरता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मागील अनेक महिन्यांपासून शासनाच्या विरोधात विविध स्तरावर आंदोलन करत आहेत। या आंदोलनाचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात शांतता रॅली काढण्यात आली। शांतता रॅलीचा दुसरा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्रात होणार असून या आंदोलनाची सुरुवात शांततामय मार्गाने व्हावे यासाठी शांतता रॅली काढण्यात येत असून मराठा आंदोलनाचे नेते मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी याची सुरुवात बुधवारी सोलापुरातून केली। यानिमित्त दुपारी 12:30च्या दरम्यान तुळजापूर मार्गे त्यांचं सोलापुरात जुना तुळजापूर नाका इथं आगमन होताच मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी क्रेनच्या साहाय्यानं भव्य पुष्पहार घालून तसंच गुलाब पाकळ्यांची प्रचंड पुष्पवृष्टी करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। दरम्यान सोलापुरात येताच मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिरात सर्वप्रथम जाऊन या ठिकाणी त्यांनी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगसमाधीचं दर्शन घेतलं। त्यानंतर गर्भमंदिरात त्यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन महाआरती केली आणि मनोभावे प्रार्थना केली। या प्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं चेअरमन धर्मराज काडादी यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला। यावेळी उपाध्यक्ष सिद्धेश्वर बमणे, सदस्य विश्वनाथ लब्बा, पशुपती माशाळ, नीलकंठप्पा कोणापुरे, बाळासाहेब बोगडे, प्रीतम कोणापुरे, उदयशंकर चाकोते, अमोल शिंदे, माऊली पवार, अनंत जाधव, रवी मोहिते, विनोद भोसले, आनंद मुस्तरे आदींची उपस्थिती होती। दरम्यान श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सिद्धेश्वर पेठ इथल्या शहाजहूर दर्ग्यास भेट दिली। यावेळी MIM पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी, माजी नगरसेवक अझहर हुंडेकरी, मतीन बागवान आदी मुस्लिम बांधवांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं। त्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी 4 हुतात्म्यांना देखील विनम्र अभिवादन केलं। यानंतर ते सभास्थळी रवाना झाले।